राहुलकडे ती काबिलियत आहे, म्हणूनच ही काबिलियत पुन्हा एकदा त्याला सिद्ध करावी लागेल. आयुष्याच्या पटलावर यशस्वी बनायचं असेल तर स्वतःला बॅक करणं ही फार महत्वाची भूमिका आहे. मॅच बनवू शकते, परंतु राहुल याचं चालणं ते तिथपर्यंत योग्य आहे. आतापर्यंतची जी गोलंदाजी राहिली ना, आई गावदेवी घोटगाव ब या संघाची ती नेक टू नेक राहिलंय. या महत्वाच्या मॅच मध्ये लाईन लेंथ योग्य पद्धतीने, त्यानंतर व्हेरिएशन चांगल्या परिस्थितीत ते पाहायला मिळालं. म्हणून महेश जिथून बाद झाले पूर्णपणे नामुष्की उडावली धावेंच्या बाबतीमध्ये. परंतु अजून सुद्धा सिच्युएशन बदलू शकते. गेम चेंजर जर बनायचं असेल तर इथून येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 24 धावा ज्या कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक दीपक याने हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये महेंद्रला पण पाहिलं तर साईनाथ आहे या तिसऱ्या षटकाकरिता. मोठा प्रहार बॅकफुटला जाऊन खेळला जातोय. चेंडू सीमारेषा पार सरळ निघून आलाय. मनीष गडक, रंगनाथ, तदनंतर हर्षद डवले, नरेशजी गहिला यांच्या स्वागताकरिता मॅक्झिमम. करिता 20 अंकांवर धावगती, म्हणून मी म्हटलं की इथून सिच्युएशन बदलू शकते. ती धमक, ती चमक आणि तोच जिगरा तुमच्यामध्ये असणं फार महत्वाची भूमिका आहे. 20 अंकांवर धावगती आहे. अजूनही हव्यात 18 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा साईनाथ. ऑन साईडला बॅकफुटला जाऊन गाईड केलं जातंय. लागोपाठचा दुसरा. क्या बात आहे यार. मॅचची सिच्युएशन पुन्हा एकदा पलटायला झाले सुरुवात. गेम चेंजर बनण्याची संधी राहुल आहेडाच्या बॅटमधनं. लागोपाठचा मॅक्झिमम षटकार 6. आठ 2 चेंडूंवर 2 षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. असं वाटलं की हा सामना थोडासा व्हेंटिलेटरवर जातोय, परंतु पुन्हा एकदा ऑक्सिजन लेवल वाढलं जातं या मॅच मध्ये. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 4. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. काय मॅच रंगले, अप्रतिम. तिसरा येईल का? यस इट इज पॉवरफुल. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. 3 in a row. वो छा गया. म्हणून म्हटलं जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत मॅचची सिच्युएशन आहे. आणि राहुलने अगदी या मॅचची सिच्युएशन आपल्या हातमध्ये घेतली. लागोपाठ 3 चेंडू गडी 3 षटकार. पूर्णपणे आता दबाव आहे गावदेवी घोटगाव ब या संघाकडे जात असताना. म्हणून राहुल नाम तो सुना होगा. अजून सुद्धा 6 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू आहेत अगदी 3. 3 चेंडू 6 ची गरज. समोरच्या दिशेने खेळायचं आहे, परंतु यू वेट म्हणून म्हटलंय. 2 चेंडू 6 ची गरज आहे. 3 मारलेत फक्त आणि फक्त 1 मारायचा आहे. परंतु तिथून गोलंदाजाला सुद्धा स्वतःला बॅक करावं लागेल. ज्या चुक्या घटित झाल्या 3 चेंडू गडी, हे 2 चेंडू व्यवस्थित हाताळायचे आहेत. म्हणून मी म्हटलं की अगदी साई चषकाचा जो पिक्चर पहिल्या दिवसापासून लागलाय ना, मध्यावरती आपण आहोत आणि आतापर्यंत योग्य त्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने खेळ खल्लास. बहारदार खेळी राहुल आहेडाच्या बॅटमधनं विजय स्ट्रोक. विजय झालाय देवा स्पोर्ट्स कुहे संघ. म्हणून स्वतःच्या मनगटात असणारी ताकद, नेहमीच दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नसते आणि तेच राहुलने